शंकरराव एका बँकेत कामाला होते. त्यांना एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा त्यांचा परिवार होता. शंकरराव यांचे आपल्या मुलावर खूप जीव होता. त्यांनी आपली सर्व कमाई आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली होती. कारण त्यांना असे वाटत होते की त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे. त्यांना थोडेसुद्धा जास्तीचे पैसे कधी त्यांनी बचत केले नव्हते. तर ते त्यांचे सर्व पैसे मुलांसाठी, संसारासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करायचे. तेव्हा त्यांची पत्नी मालती बोलायची की थोडे तरी पैसे बचत करून ठेवा, जेणेकरून आपल्या म्हातारपणात उपयोगी येतील. पण शंकररावांना खूपच विश्वास होता की त्यांचा मुलगा चांगल्या नोकरीला जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला तोच तर सांभाळेल, आपली दोघांची काळजी घेईल, असे ते नेहमी आपल्या पत्नीला सांगायचे. असेच दिवस गेले. मुलांनी देखील अभ्यासात खूप मेहनत घेतली आणि काही वर्षातच मुलगा मुलगी एका चांगल्या नोकरीला लागले. तेव्हा त्यांचे एक स्वप्न पूर्ण झाले. आत्मविश्वास त्यांचा आणखीनच वाढला. काही महिन्यातच मुलगीचे लग्न ठरले. लग्नाचा सोहळा खूप छान पार पडला. शंकरराव अजूनही कामावर जात असायचे. रिटायरमेंट अजून काही वर्ष बाकी होती. 1-2 वर्षानंतर आता मुलगा नितीन याला स्थळ शोधायला सुरुवात त्यांनी केली होती. पण नितीनने त्याला पसंत असणाऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शंकरराव व त्यांची पत्नी देखील सामंजस्यपणाने त्यांनी दाखवला आणि निर्णयाला विरोध केला नाही व काही दिवसातच नितीनचे देखील लग्न झाले. सुरुवातीला चौकोनी कुटुंब अगदी छान एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले. नितीनची पत्नी जया ही सुद्धा सर्वांशी मिळून मिसळून राहायची. हे पाहून शंकररावांना समाधान वाटायचे. आता त्यांची रिटायरमेंट जवळ आली होती. पुढच्या 2 महिन्यातच शंकरराव रिटायर झाले. त्यांनी एक मोकळा श्वास घेतला आणि आपल्या म्हातारपणाची ते स्वप्ने पाहू लागले. पण जेव्हापासून त्यांची रिटायरमेंट झाली होती तेव्हापासून त्यांच्या घरातील वातावरणात बदल झाला होता. पूर्वीसारखे नितीन व त्यांची पत्नी त्यांच्यासोबत फारसे बोलायचे नसायचे. जेवणासाठी सुद्धा कधी थांबायचे नव्हते. जया त्यांना वेळेवर जेवणसुद्धा द्यायची नाही. काही खाण्याची इच्छा झाली तरी गप्प बसायला लागायचे. जया सासूबाईंना बोलायची, तुम्हाला म्हातारपणात कशाला हवं आहे इतकं नखरे? जे काही ताटात दिले आहे ते खावा ना, उगाच डोक्याला का ताप देत आहात? हे ऐकून शंकरराव व त्यांची पत्नी काही न बोलता तेथून निघून जायचे. आता हल्ली जयाचे वागणे खूपच विचित्र होत चाललेले होते. ती क्षुल्लक कारणावरून सुद्धा उगाच वाद घालायची, मनाला लागतील असे शब्द वापरायची. हे सर्व काही शंकरराव व त्यांची पत्नी सहन करतच होते. ज्या मुलाचा त्यांना इतका अभिमान होता तोच मुलगा आज बेजबाबदारपणे वागत होता. शंकररावांना खूप वाईट वाटत असे. असेच खूप महिने चालू होते आणि हे आता त्यांना खूप असह्य झाले होते. तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला. त्या दिवशी ते बाहेरच बसून राहिले होते. मुलाची वाट ते पाहत होते. थोड्या वेळाने मुलगा नितीन घरी येतो. तेव्हा ते त्याला सांगतात की आता तुम्ही तुमची सोय दुसरीकडे करा. हे ऐकून नितीन गोंधळात पडतो आणि थोडे जवळ जाऊन विचारतो, बाबा तुम्ही हे असं अचानक काय बोलत आहात आणि आम्ही कुठे जाणार राहायला? मी तुमचा मुलगा आहे ना? मग तुम्ही आम्हालाच असं घराबाहेर जाण्यास का सांगत आहात? तेव्हा वडील थोडे कठोरपणे बोलतात की आम्ही आतापर्यंत तुम्हाला आपलंच समजून खूप गोष्टी सहन केल्या होत्या, पण आता आम्हाला हे सहन होत नाही. आणि आत्ता तुला जाणीव होत आहे का की तू आमचा मुलगा आहेस? मग तूच सांग, आजपर्यंत तू मुलगा म्हणून कोणते कर्तव्य पार पाडले आहेस? या वयात आमचा आधार बनण्याचा तर लांबची गोष्ट आहे, पण एकाच घरात राहूनही तू कधी आमच्याशी प्रेमाने बोललेला सुद्धा नाहीस. कधी आमची चौकशीसुद्धा केली नाहीस आणि आज बरं का आठवत आहे तुला? हे ऐकल्यावर नितीनचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. त्याला कळत नव्हतं की तो आता राहण्याची सोय दुसरीकडे कधी व कशी करणार आहे. या सर्वांचा विचार त्याच्या मनात तरंगत होता. तरीसुद्धा आई त्यांना समजावत होती की ते आता कुठे जातील, काय करतील. पण शंकरराव मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आता नितीन व जया यांच्याकडे पश्चाताप करण्याव्यतिरिक्त कोणताही दुसरा पर्याय नव्हता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.